तर नमस्कार मित्रांनो, तुमचं डबल एकदा स्वागत आहे मराठी ट्रेडर ईश्वरमध्ये. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत? तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत की काय तर या आठवड्याची नवीन सुरुवात आहे. तर या आठवड्यात काही न्यूज सेक्शन्स आहे का, किंवा या आठवड्यात आपण कसं ट्रेड केलं पाहिजे, या आठवड्यात आपल्याला काय अपॉर्च्युनिटीज येणार आहे ट्रेडिंग साईडला, हे सर्व आपण काय तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण जर का बघितलं, आपण एक लॉंग टाइम फ्रेमला काय तर पहिले ॲनालिसिस करून घेऊ. लॉंग टाइम फ्रेमला मार्केटची सिच्युएशन्स काय ते आपण बघून घेऊ. तर पहिले आपण 60 मिनिट टाइम फ्रेमला जाणार आहोत. तर मित्रांनो, 60 मिनिट टाइम फ्रेमला आपण जर का बघितलं तर मार्केट एक आपल्याला काय दिसतंय, तर मार्केट आपल्याला एक बुल रन म्हणजेच काय तर आपल्याला एक ट्रेंडिंग बाय साईड मार्केट दिसत आहे. जर का तुम्हाला कोणी विचारलं बुल रन म्हणजे काय, तर बुल रन म्हणजे मित्रांनो एक चांगलं म्हणजे एक बाईंगसाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी, चांगला गोल्ड एकदम वरती चाललंय, आकाशाला टच करणार आहे, असं आपण बुल साईड आपण म्हणू शकतो. ओके, तर आपल्याला काय तर बुलिश मार्केट दिसतंय. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं काही गोष्टी आपल्याला याच्यात अशा पण क्लिअर होत आहेत की मार्केटमध्ये स्ट्रेंथ काय तर स्ट्रेंथ एकदम जबरदस्त दिसत आहे. म्हणजे ही जी काही स्ट्रेंथ आहे आपल्याला, आपण जी काही स्ट्रेंथ बघतोय, ओके, तर ही आपल्याला पुढची दिसते. तर आपल्याला ही स्ट्रेंथ बाईंग साईडची दिसत आहे. तर मित्रांनो, मला एक सांगा, जर ऑपरेटर्स बाईंग साईडला असतील तर आपण सेलिंग साईडला जाणार आहे का? तर आपण कधीच सेलिंग साईडला जाणार नाही. जिथं ऑपरेटर्स असतील तिथं आपण पण राहणार आहोत आणि तिथं आपले कन्सेप्ट पण राहणार आहेत. तर मित्रांनो, आपण काय तर एक मेजर झोन, हा जो काही झोन आहे तो एक मेजर झोन मार्क केलेला आहे. कोणता? हा जो काही झोन आहे, हा जो काही झोन आपण मार्क केलेला आहे, हा एक मेजर झोन आहे. हा मेजर झोन कसला आहे? हा एक रेजिस्टन्स, एक चांगला रेजिस्टन्सचा रोल प्ले करत आहे. कुठं? तर या मार्केटमध्ये. ओके, तर मित्रांनो, आपण जर का बघितलं या झोनला आपण लागला तर वेगळं एक थोडं, अजून एक थोडं म्हणजे पटक्यात ओळख होईल असं आपण हा झोनला मार्क करून घेऊ. तर मित्रांनो, आपण जर का बघितलं, इथं एक मार्केटने रेजिस्टन्स केलंय, रेजिस्टन्स प्रॉपर रिस्पेक्ट केलेला आहे मार्केटने. इथं पण रिस्पेक्ट केलेलं आहे, इथं रिस्पेक्ट केलेलं आहे, इथं बायर्सला ट्रॅप केलेलं आहे. ओके, फेक ब्रेकआउट झोन, इथं पण रिस्पेक्टेड झोन आहे असं आपल्याला मान्य आहे का? 100% मान्य आहे. 100 नाही तर 200% मान्य. कारण की का, या झोननी मार्केटला भरपूर रिस्पेक्ट केलेलं आहे. त्यानंतर मार्केटने काय आहे तर जो काही मूव्ह दिलेला आहे तर आपल्याला माहितीच आहे. ओके, म्हणजे बघा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5, 6, कमीत कमी 6 वेळा मार्केटने या झोनला रिस्पेक्ट केलेला आहे. ओके, तसं आपण जेव्हा पुढे येतोय, इथं आपल्याला काय बघायला भेटतंय, डबल मार्केटने रेजिस्टन्स घेतलेला आहे, इथं रेजिस्टन्स घेतलेला आहे, डबल इथं रेजिस्टन्स घेतोय. एक समजा असं ह्या रेजिस्टन्सच्या वर जर का काही कॅन्डल बनली तर आपण काय तर इथं बाय साईड जाऊ शकतो. कुठं जाऊ शकतो? बाय साईड. याचं जे काय आपण ॲनालिसिस आहे ते आपण लोअर टाइम फ्रेमला बघणार आहोत. एक तुम्हाला मी एक एस्टिमेट केलं आहे की लॉंग टाइम फ्रेमला तुम्हाला कसं काय ॲनालिसिस करायचं आहे. ओके, तर लॉंग टाइम फ्रेमला आपण ॲनालिसिस जसं करतोय, इथं मार्केटने डबल एकदा रेजिस्टन्स केलंय, बरोबर, डबल इथनं पुलबॅक आलाय, डबल जर का असं काही पुलबॅक आला आणि इथं इथं अशी एक मस्त एक ग्रीन कॅन्डल आली, ओके, तर आपण पण काय त्या कॅन्डल सोबत बाय साईडला जाऊ शकतो. ओके, तर आता सर्वात प्रथम काय आपण लोअर टाइम फ्रेमला जाणार आहोत. हा आपण गोल्डचा ॲनालिसिस सांगतो बरं. तर आपण काय तर लोअर टाइम फ्रेमला इथं आलेलो आहे. आता आपल्याला सगळ्यांना कळालेलं असेल की हा जो काही ट्रेंड आहे तो अप ट्रेंड आहे. ओके, हा जो काही ट्रेंड आहे तो कोणता ट्रेंड आहे? हा अप ट्रेंड आहे. त्यामुळं आपण सेल साईड ट्रेडचा तर विषयच घ्यायचा नाही. तर आता एक याच्यात असं पण होऊ शकतो, तुम्ही एकदम आपल्याला बारकाईने लक्ष द्यायचंय. ठीक आहे, हा एक ट्रेंड लाईन सपोर्ट येतोय ना, एकदा दुसऱ्यांदी नाही का, असा एक सपोर्ट तर येतोय हा. पण मग आपल्याला अजून एक काय लक्ष द्यायचंय की मार्केटचे स्ट्रक्चर कसं फॉर्म होतंय.
मार्केटने खरंच ब्रेकआउट देतंय का काय, सिच्युएशन्स काय मार्केटमध्ये. तर माझ्या हिशोबाने मार्केटमध्ये ना सध्या हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. पण मग एक कायम लक्षात राहू द्या, कायम सांगत असतो, म्हणजे एक ट्रॅव्हलिंगचं एक्झाम्पल घेतो नाही का आपण, की जर तुम्हाला जर का इथनं काय तर मुंबईवरनं तुम्हाला जर का पुण्याला जायचं असेल ना, तर तुम्ही काय करता माहिती, तुम्ही इथनं समजा सकाळी निघाले, तुम्ही इथं ब्रेकफास्ट करायला थांबतात. इथं काय करायला थांबतात, तर तुम्ही इथं ब्रेकफास्ट करायला थांबतात. ओके, डबल मग तुम्ही इथनं निघाले इथं तुम्ही डबल सर्कलला ब्रेकफास्ट सांगता. डबल इथनं निघाले हा मला भूक लागली, मग मी इथं लंचला थांबल, डिनरला थांबल. ओके, मी इथं लंचला थांबलो, मग इथनं डबल निघाले इथं डिनरला थांबल. आणि नंतर माझा जो काही टार्गेट आहे मी तिकडं जाईल. तर मित्रांनो, सांगायचा उद्देश एकच, की तुम्हाला जर का मुंबई ते पुण्याला जायचंय, त्याच्यात तुम्ही 3 ते 4 ब्रेक घेताय. तर मार्केटला जर का एखाद्या लेवलला जायचंय, मार्केटला 4,000 पासून 5,000 पर्यंत त्या 1,000 पॉईंट्सचा 1,00,000 टिप्सचा त्याला कव्हर करायचंय. त्याचं जे काही रूट आहे, त्याचं जे काही म्हणजे टार्गेट आहे, त्याला ते कव्हर करायचे. ऑपरेटर सोबत त्याला मार्केटला पण जायचंय. तर मार्केट काय पुलबॅक घेणार, 100% घेणार. मार्केट पण काय करेल, ठीक आहे मी 4,042वर ना, ठीक आहे मी 4300च्या याच्या पहिले मी थोडासा एक नाश्ता करून घेतो, पुलबॅक घेऊन टाकतो. केवळ मला हा ठीक आहे, मला आता 4400 येणार आहे ना, तर मी काय इथे एक पुलबॅक घेतो, मग नंतर माझ्या 4400 टार्गेटला जातो. असं मार्केटचे सिच्युएशन्स असतात. कोणतंच मार्केट काय तर हा चला मग आता मी इथं ठीक आहे इथं बाय साईड ट्रेड घेतोय ना, तर मग असं कोणी ट्रेडर असेल तर तुम्ही मला दाखवून, म्हणजे आपल्याला पुलबॅक सर्वाइज करायला लागणार आहे. असं कोणी ट्रेड हा मी इथं बाय साईड घेतला, माझा टार्गेट असाच हिट झाला. असं जर का तुम्हाला कोणी बोललं की माझा प्रत्येक ट्रेडचा टार्गेट असाच हिट होतो, तर मित्रांनो तो ट्रेडरच नाही. मी तुम्हाला सांगतो, ट्रेडिंगमध्ये जो ओरिजिनल ट्रेडर आहे तो काय आहे, तर जेव्हा इथं बाय साईडला घेतोय ना, तो इथं पहिले एंट्रीवर 2दा-3दा येऊ शकतो ट्रेड, डबल हॉल्टेशन पण होऊ शकतो, डबल मग एक एम पॅटर्न देऊन डायरेक्टली टार्गेट पण हिट करू शकतो. म्हणजे असे पण ट्रेड जाऊ शकतात डायरेक्टली. असा न्यूजमध्ये एखाद्या वेळेस होऊ शकतं, लाखात म्हणजे 100 मधली एक केस तशी होती. 100 मधला तुमचा एक ट्रेड तसा होऊ शकतो. तुम्ही कायम लक्षात राहू द्या. सांगायचा उद्देश एकच आहे की मार्केट काय तर मार्केट पुलबॅक घेणार. मग कसं ठीक आहे, मार्केट आता जरी चांगला रेजिस्टन्सला रिस्पेक्ट करता इथनं रिस्पेक्ट केलंय, आता सध्या चाललंय मार्केटचं रिस्पेक्ट करतं काम, एखाद्या वेळेस इथनं रिव्हर्सल येऊ शकतं, नाही तर अजून एक थोडंसं खाली या लेवलपासनं डबल इथं एक रिव्हर्सल येऊन एक पुलबॅक घेऊन असं मार्केट एक माझ्या हिशोबाने 4400ला मूव्ह करू शकतो. असं मार्केटचं हे ॲनालिसिस आहे. डबल मी तुम्हाला एकदा सांगतो, तुम्हाला ज्यांना समजलं नसेल. आता हा काय एक चांगला रिस्पेक्टेड झोन आहे, बरोबर, चांगला रिस्पेक्टेड झोन आहे. पण ॲट द एंड ऑफ द डे मार्केट पुलबॅक माझ्या हिशोबाने घेतला पाहिजे. कारण की जी काही रॅली आलेली 60 मिनिट टाईम फ्रेमला जर का बघितलं, पुलबॅक येतातच बरोबर. आता पुलबॅक जास्ती पण येऊ नाही शकत, पण मग आपल्याला दोन्ही यांची काळजी घ्यायची. आपण एंट्री कुठं घेतोय, समजा एंट्री जरी घेतली तर मग आपल्याला एक्झिट कुठं करू शकतो आपण. समजा जैसे रिव्हर्सल खायला आले, SL प्लस एंट्री, म्हणजे आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड मॅनेजमेंट करूनच आपल्याला एंट्री घ्यायची. माझ्या हिशोबाने काय हे बघा, एक्झिट करूच नका, बाय साईडलाच राहा. हा रेजिस्टन्स घेतलेला आहे ना, तर हा याला पण थोडं रेजिस्टन्स येऊ द्या. असं जो असं ह्या लेवलचं ब्रेकआउट झालं तर बिंदास बाय साईडला ट्रेड घ्या आणि लॉंग बिंदास जा. आणि जे एकदम रिस्की प्लेयर आहे, म्हणजे जे एकदम कॉन्फिडंट आहे, ज्यांना एकदम सवय आहे, त्यांनी ना माझ्या हिशोबाने ह्या लेवलपर्यंत येऊ द्या मार्केटला. या लेवलला येऊन मग त्यांनी इथं ट्रेड घेऊ शकतात. ते एंट्री राहू द्या, 3445ला एंट्री राहू द्या.
4330 SL राहू द्या आणि टार्गेट राहू द्या 4400 असा टार्गेट राहू द्या या लेवलला. म्हणजे 1:3 1:4 पर्यंत टार्गेट राहू द्या. हे आहे अनालिसिस आपलं गोल्ड मधलं. आता आपण बघणार आहे अनालिसिस बिटकॉइन मधलं. मित्रांनो, बिटकॉइनची जी काही सिच्युएशन आहे ना, जरा टफ सिच्युएशन्स बिटकॉइन मध्ये आपल्याला बघायला दिसते. टफ सिच्युएशन्स म्हणजे बघितलं तर एक बिटकॉइन एक ब्रेकआउटला रेडी. बिटकॉइनला एक सेटअपची आवश्यकता आहे फक्त, नाही का, एक ब्रेकआउटची आवश्यकता आहे. बिटकॉइन माझ्या हिशोबाने ना थोडं ऑन टाइम लागेल. बिटकॉइनला बाय साईडला रेडी पाहिजे माझ्या हिशोबाने बिटकॉइन. पण मग सेलिंग साईड पण एकदम स्ट्रॉंग दिसते. तर मग थोडं ना बिटकॉइनसाठी थांबून घ्या. बिटकॉइनसाठी काय करा, थांबून घ्या की सिच्युएशन्स काय, सिच्युएशन्सच्या हिशोबाने आपण ट्रेड करणार आहे. तर सध्या तरी बिटकॉइनसाठी थांबून घ्या, कारण की जिथं समजा एक असा मूव बिटकॉइनमध्ये येऊ शकतो. लोअर टाइम फ्रेमला का घेतलं म्हणजे बिटकॉइनमध्ये ना एक आपल्याला असा मूव बघायला भेटू शकतो. थोडं एक बिटकॉइन एक पंप मारलं येत ना, जर काही इथं हॉल्टेशन झालं डबल येत नाही, मार्केट असं येऊ शकते. असा एक मूव आपल्याला बघायला भेटू शकतो. डबल एकदा सांगतो तुम्हाला, जर का मार्केटने इथलं एक फुल म्हणजे रॅली दिली, चांगली कॅन्डल असली, तुम्ही पण बाय साईडला एंट्री राहू द्या. छोट्या एसएलनी ऑल्टेशन केलं तर डाऊन साईडला मार्केट फिक्स आहे ना, ठीक आहे. सध्या तरी तुम्ही गोल्डमध्ये जास्ती फोकस राहू द्या. गोल्डमध्ये जबरदस्त एक मूव येऊ शकतो. माझ्या हिशोबाने तरी गोल्डमध्ये एक मूव येणार आहे डबल. आता बघा, मार्केटचं सांगता येत नाही फुल बॅक. जरी मार्केट इथं आलंय ना, लगेच एंट्री नाही घ्यायची. मार्केटला फिरू द्या, इथं हॉल्टेशन करू द्या, मग फिरू द्या, मग एंट्री घ्यायची आपल्याला. लगेच काय आल्यावर एंट्री नाही घ्यायची, कारण की इथं एक म्हणजे डबल बॉटम पण दिसतोय मला, ठीक आहे. तर सध्या तरी थोडं वेट करा. स्ट्रेंथ जबरदस्त आहे, बाय साईडला स्ट्रेंथ एकदम जबरदस्त आहे. मार्केटला थोडं असं आहे ना, येऊ द्या इथपर्यंत. ओके, तरी एकदा 5 मिनिट टाइम फ्रेमला मी पण बघून घेतो कोणत्या लेवलला तुम्ही बाईंग करू शकता. बाईंगसाठी तुम्ही ना ही लेवल माझ्या हिशोबाने योग्यच आहे, ठीक आहे. असा अनालिसिस आहे आपला. पण मग जर का लईच पुल बॅकसाठी आलं मार्केट इथं, मग डबल मार्केटला रिव्हर्सल येऊ द्या, किंवा या झोनचा ब्रेकआउट होऊ द्या, हॉल्टेशन होऊ द्या, मग डबल इथं येऊ द्या, त्या पुल बॅकला एंट्री घ्या. असं काहीतरी प्लॅनिंग आपण केलेलं आहे. आणि जर असं काही आपल्याला मार्केटने प्राइस ॲक्शन स्ट्रॅटर्जी दिली तर आपण पण एंट्री येणार आहे. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा, फॉलो करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत काय शेअर करा. धन्यवाद.